नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. ज्या बातमीचा कालपर्यंत म्हणजे हवाला देता येत नव्हता, पक्की मानल्या जात नव्हती, तिचा आता प्रत्यक्षामध्ये पुरावा आलेला आहे. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांची हत्या झालेली आहे, ते ठार झालेले आहेत आणि ते तसं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे. आता आम्ही कालच व्हिडिओ केलेला होता, त्याच धर्तीवरचे पुढचे 2-3 मुद्दे समोर ठेवतो आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो चर्चा केलेला मुद्दा होता, पहिला मुद्दा असा होता की कुठल्याही पद्धतीने वॉर इकॉनॉमी किंवा हे सगळं अतिरेकी जिहाद्यांना दिलेलं फळ हे सगळं आता मागे पडून मार्केट इकॉनॉमी, बाजारपेठीची अर्थव्यवस्था कशी महत्त्वाची होत चाललेली आहे आणि लोकशाहीला दुसरा कुठला पर्याय नाही, हे 2 मुद्दे कालच्या चर्चेला घेतलेले होते. लोकशाहीच्या संदर्भातला जो दुसरा मुद्दा आणि अण्वस्त्रांचा एक मुद्दा आता आपण आज चर्चेला घेऊयात. खोमेनी यांच्या मृत्यूची अधिकृत बातमी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिला जो मुद्दा आता समोर येतो आहे, अमेरिका आणि इस्रायल यांनी वारंवार ही गोष्ट स्पष्ट केलेली होती. यापूर्वी सुद्धा जी अण्वस्त्र सज्जता इराणने केलेली आहे त्याच्यामुळे जगभराला जो धोका आहे, आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या नेमक्या त्या ठिकाणावरती हल्ले करून त्यांचे अण्वस्त्र कसे निकामी केले, त्याच पद्धतीने आता म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे इराणला पूर्णपणे अण्वस्त्र सज्जतेतून काय म्हणता येईल त्याला, त्यांची सगळे अण्वस्त्र निकामी करू पाहत आहेत. ह्याच्यासाठी जी व्यवस्था बदलायची होती त्याच्यामध्ये स्वतः खोमेनीच हाच मोठा अडथळा होता. काही प्रमाणामध्ये तिथे लोक रस्त्यावर येऊन त्यांनी आनंद व्यक्त केला आहे, अर्थात हे सार्वत्रिक नाहीये, पण काही प्रमाणात का होईना लोक रस्त्यावरती आले आणि त्यांनी खोमेनींच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचा रोष व्यक्त केला आणि त्यांच्या मृत्यूमुळे आनंद व्यक्त केला, ह्याच्यातून जी आम्ही काल मांडत होतो तीच दिशा स्पष्ट होते की तिथला व्यापार महत्त्वाचा आहे, तिथली व्यवस्था बदल महत्त्वाचा आहे, लोकशाही रुजणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन जगभरामध्ये मानवी आयुष्य सुखकारक, आनंददायी त्याचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि अशावेळी नेमकं तुम्ही जर निर्बंध लादणार असाल तर हे निर्बंध तुमचेच नागरिक आता सहन करायला तयार नाही. हे निर्बंध फक्त कट्टरपंथी इस्लामिक देशामध्ये आहेत असं समजू नका, ते तर आहेतच, त्याचाच तर हा संघर्ष उभा राहिलेला आहे. आम्ही नेहमी वारंवार सांगतो त्या पद्धतीनं चीनमध्ये सुद्धा लोकशाही नसल्यामुळे तिथल्याही नागरिकांवरती निर्बंध आहे, त्यांनाही स्वातंत्र्य नाही. चीनमध्येही नागरिकांचा भडका कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने उठू शकतो. आणि तिसरा एक घटक आहे की दक्षिण आफ्रिकेतले जे देश आहेत त्यांच्याकडेही लोकशाही पुरेशी रुजलेली नाही, त्यांच्याकडे असं स्वातंत्र्य नाही किंवा नागरी जीवन जगण्यासाठीच्या असलेल्या विविध जे सगळे प्रकार लागतात, समजा म्हणजे शाळा चांगल्या आहेत, फिरण्याच्या सोयी आहेत, खाण्यापिण्याच्या सोयी आहेत, हॉटेल्स आहेत, रमणीय अशी स्थळं आहेत, बागा आहेत, मुक्तपणे फिरता येते, चित्रपट आहेत, नाटक चालू आहे, संगीत चालू आहे, क्रीडा स्पर्धा खुल्यानं होत आहेत आणि लोक तिथे सगळ्यात सामील होतात. हे असं वातावरण दक्षिण आफ्रिकेत सुद्धा नाही. म्हणजे आत्ता वाटत असताना हा जो संघर्ष आहे आयातुल्ला खोमेनींच्या हत्येच्या नंतरचा जो विषय समोर येतो आहे की त्या ठिकाणी नवीन व्यवस्था कशी आली पाहिजे, ती कधी येईल, कशी येईल, हा वेगळा मुद्दा. पण सगळ्यात पहिलं जे समोर चित्र आलेलं आहे की जुनाट पद्धतीची व्यवस्था, कोणाची तरी एकाधिकारशाही किंवा बुरखेशाही असं म्हणूयात आपण त्याला, झाकून राहायचं आणि कुठलाही म्हणजे जगण्यातला आनंद उपभोगायचा नाही, अशा पद्धतीनं जी एक दादागिरी केल्या जाते आहे ती आता मंजूर होणार नाही. म्हणून मी 3 उदाहरणं सांगितली. केवळ इस्लामिक देशच म्हणून नाही, आज सध्या त्याच्यावरती कारवाई चालू आहे म्हणून सगळ्यांना ठळकपणे तो विषय समोर येतो. बऱ्याच आपल्याकडच्या हिंदुत्ववाद्यांना ते सोपं असतं की चला ह्या निमित्तानं कट्टरपंथी मुस्लिमांना बळवता येतं. पण मी थोडंसं व्यापक त्याच्या पुढे जाऊन होऊ इच्छितो आहे. म्हणून मी चायनाचा उल्लेख करतो की नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य देणे, त्या ठिकाणी लोकशाहीची व्यवस्था असणे, आणि दक्षिण आफ्रिकेचे उदाहरण देतो मी तुम्हाला. लॅटिन अमेरिका पण आपल्याला घेता येऊ शकेल की सगळे असे देश कुठल्याही कारणानं ते मागास राहिलेत म्हणा, किंवा त्यांच्यावरती जुनाट पद्धतीचे मध्ययुगीन कालखंडातले कायदे राबवले जातात म्हणा, किंवा ती जीवनशैली, दाढी कशी आपल्याकडे सुद्धा शीख पंथामध्ये ज्या पद्धतीनं दाढी वाढवली जाते, सगळ्यांनाच काय दाढी चांगली दिसते असं नाही, फेटा घालायला लावला जातो. कितीतरी निर्बंध धर्माच्या नावावरती त्यांनी स्वतःहून पाळणं गोष्ट वेगळी, पण जे लादले जातात आणि त्याच्यातून आता मोठ्या प्रमाणामध्ये जगभराचेच सगळे नागरिक मुक्त होऊ पाहत आहेत. म्हणजे एक जो धडा
खोमेनीच्या मृत्यूनंतर मिळतो आहे की जो आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक जीवनशैली आहे त्याला विरोध करणारी व्यवस्था लोकांना मंजूर नाही. आता हे लोक कुठलेही असो, अगदी कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी असो किंवा ज्या कम्युनिस्ट हुकुमशाहीनं ज्यांना दडपून ठेवलेले ते चायनामधले असो, कुणालाच ही अशा पद्धतीची हुकुमशाही किंवा स्वातंत्र्यावरती बंधनं ही घातलेली लोकांना आवडत नाहीत. आणि म्हणून त्याला लागून येणारा जो पुढचा मुद्दा आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे. 90च्या नंतर जगभरातल्या भिंती कोसळत चालल्यात आणि तंत्रज्ञान एका ठिकाणाहून दुसरीकडे, कला एका ठिकाणाहून दुसरीकडे, व्यापार, क्रीडा या सगळ्या गोष्टीचं चलनवलन मोठ्या प्रमाणात जगभरात सुरू आहे हे आम्ही सांगतोय. आणि त्याला अडथळा आणणारे जे जे सगळे घटक असतील त्या सगळ्या घटकांचा निपात करणे, नयनाट करणे हे सगळ्यांचंच कर्तव्य होऊन बसलेलं आहे. आणि तसं जग वागताना प्रत्यक्षामध्ये दिसत आहे. ह्याला जोडून येणारा म्हणजे ह्या तंत्रज्ञानाला जोडून येणारा दुसरा जो मुद्दा आहे की तो आहे लोकशाहीचा. आणि या ठिकाणी पहिल्यांदाच सगळ्या कट्टरपंथीयांचा जो पराभव होताना स्पष्टपणे दिसतो आहे. इतकंच नव्हे तर जे शस्त्राचा गमजा करत होते, जी युद्धाची भाषा करत होते, आताही या युद्धामधला जो मुद्दा युद्धाच्या विरोधातला पुढे आलेला आहे. इराणमध्ये शस्त्रसज्जता आहे आणि ती शस्त्रसज्जता त्यांचे जे सगळे अण्वस्त्र निकामी करायचे आहेत म्हणून हे हल्ले आहेत. बुद्ध युद्ध कल्पना तर रमले, शांतीदूत रक्तास भुकेले अशी एक ओळ बीर रघुनाथांनी उपहासानं वापरली होती, पण ती खरी म्हणायची पाळी आलेली. शांतता प्रस्थापित करण्याच्या साठीचं म्हणून युद्ध आहे असं ते म्हणावं लागतं आणि काही प्रमाणात ते खरं आहे. इराणमध्ये जी शस्त्राची खुमखुमी आली होती तिच्या विरोधामध्ये कोणीतरी अशा पद्धतीनं कारवाई करणारच होतं. आणि ही सगळी व्यवस्था, इराणची जी जुनाट व्यवस्था, राज्यव्यवस्था होऊन बसलेली ती बदलणं भाग होतं. म्हणून मागच्या याच्यात आम्ही सांगितले ते उदाहरण मी परत सांगतो. नेपाळ असो, आपल्या आजूबाजूला बांगलादेश असो आणि श्रीलंका असो, तिन्ही ठिकाणी व्यवस्था बदलाच्या बाबतीमध्ये जे आणि जसं काही घडलं त्याच्यातून हाच संदेश मिळताना दिसत आहे. आता जो भारताशी संबंधित त्याच्यातला मुद्दा आहे, खोमेनीची हत्या झाल्याच्या नंतर इकडे जी रडापड सुरू झालेली, ऊर बडवणं सुरू झालेलं आहे, मुसलमानांना रस्त्यावरती उतरून शोक म्हणू द्या असं सांगितलं गेलेलं, ते हे नाही सांगत. जेव्हा प्रत्यक्ष काश्मीरमधले आपलेच देशबांधव मारले जात होते, पळवून लावले जात होते, त्यांच्यावरती अत्याचार होत होते, तेव्हा का नाही रस्त्यावर उतरून शोक करावं वाटलं? आत्ता बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंना वरती अत्याचार झाले तेव्हा का नाही शोक करावं वाटलं? ह्या देशामध्ये जेव्हा सरतनसे द्युदाचे नारे देत उघडपणे रस्त्यावरती हिंसक जमाव येतो आणि कुणाची हत्या करतो, मग तेव्हा का नाही रस्त्यावर येऊन शोक करावं वाटलं? खोमेनीची हत्या झाल्याच्या नंतर इथे तुम्ही गळे काढायला, एरवी शिया आणि सुनीचं भांडण आपण ऐकत आलेलो होतो, पण आता एका शिया सर्वोच्च नेत्याची हत्या झाल्याच्या नंतर बाकीचे सगळे सुनी सुद्धा कशामुळं छाती बडवून घ्यायला लागले, भारतातले म्हणतो मी विशेषतः. त्याचं कारण असं आहे की हे सगळे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे, शिया असो की सुनी असो, मुस्लिम सगळ्या देशांची जी अडचण होऊन बसलेली आहे की त्यांना जो मुस्लिम वर्चस्ववाद अपेक्षित होता, बाजारपेठेवरती जो कब्जा मिळवायचा होता, तेलाच्या रूपाने एक काळ तो मिळवत आला, पण आता ते स्थान गेल्यामुळे आणि शीतयुद्धाचा काळ संपून बाजारपेठेचा व्यवस्थेचा काळ सुरू झालेला असल्यामुळे ह्याच्यामध्ये यांची उपस्थिती, यांचं अस्तित्व नगण्य होत चाललेले, निसंदर्भ होत चाललेले आहे. आणि हे खरं त्याच्यातलं दुखणं आहे. ह्याच्यावरची उसंत वाणी. इराणात झाला खोमेनींचा खात्मा, तडफडे आत्मा विरोधींचा. मुस्लिम ऐक्याला लागला सुरुंग, भासते तुरुंग जग बाकी. शस्त्रसाठे मोठे होताच उद्ध्वस्त, इस्लामी अस्वस्थ देश सारे. अमेरिकेच्या त्या वकिलातींवर शस्त्रांचा कहर कोसळला. चिघळाला सारा शिया सुन्नी वाद, राजनीती बाद ठरलेली. व्यापारी उद्योग आले रस्त्यावर, सत्ताधाऱ्यांवर रोष त्यांचा. कांत अण्वस्त्रांचा मुख्य आहे मुद्दा, त्यावरच गुद्दा बसणार, त्यावरच गुद्दा बसणार. एक चित्र असं पाहायला मिळत आहे की इराणमध्ये व्यापारी आणि उद्योजक सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांना ही उद्योगाच्या विकासाला पोषक न ठरणारी ही व्यवस्था नको आहे. त्यांना सुद्धा बदल हवा आहे. बदलासाठी याच पद्धतीनं जर लोकांची इच्छाशक्ती अजून वाढली, अजून लोकांनी प्रत्यक्ष काही कृती केली तर शक्यता आहे अमेरिका आणि इस्रायल त्याला पाठिंबा देईल आणि लोकशाहीची काही ना काहीतरी आवृत्ती इराणमध्ये पण पाहायला मिळेल. ती केवळ इराणपुरता विषय नाहीये,
प्रत्यक्ष फक्त मध्यपूर्वेपुरता विषय नाही आहे, इस्लामपुरता विषय नाही आहे, हा सगळ्या जगाचा विषय आहे. आणि येत्या काही दिवसातच जे सगळे युद्धखोरी वाढत जाईल, एकमेकांचा जीव घ्यायला बसले असं म्हणतात, त्यांचं सगळी भविष्यवाणी खोटी ठरून त्या ठिकाणी शांतता, सुव्यवस्था, व्यापाराची वृद्धी, लोकशाहीची स्थापना होताना दिसेल. हा आशावाद आम्हाला वाटतो आहे आणि आम्ही तो तुमच्यासमोर ठेवतो आहोत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज